विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. 10वी मुलाला खूप चांगला स्कोर होता. स्कूल टॉपर स्कूल टॉपर होता तो. 10वी पर्यंत कुठलीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असू दे, कुठलीही एक्झाम असू दे, त्यानं टॉप केलंय. स्कॉलरशिपच्या एक्झाम क्रॅक केलेत. स्टेट लेव्हल स्कॉलरशिप मिळाली. एनटीएस सोपी आहे का एक्झाम? नाहीये. त्यात पण त्याला त्यात यश मिळालेलं आहे. असं असताना माझा मुलगा डिप्रेशनमध्ये जातोय कसा? असा प्रश्न पालक मला विचारतात. असा प्रश्न येतोय पालकांचा. बरं ठीक आहे, हे थोडेसे सेन्सिबल पालक आहेत. त्यांना माहिती आहे, की काहीतरी चुकलंय. कुठेतरी योग्य मार्गदर्शन मिळालेलं नाहीये. पण मुलाला डिप्रेशनमधून बाहेर काढायचंय. हो, आहेत पालक. चांगले पालक आहेत. दुसरी गोष्ट सांगतो. पण काही पालक 5,00,000 बुडवले पोरीनं. 5,00,000 पाण्यात गेले. एवढं कष्ट करून मी ते पैसे भरले. काय दिवे लावले? असं बोलणारा सुद्धा पालक वर्ग आहे. मी तुम्हाला सांगतो, या जेईच्या पहिल्या अटेम्प्ट मध्ये एवढं प्रॉब्लेम आहे ना, सांगतो काय प्रॉब्लेम आहे ते. आता नीट पालक असू दे नाहीतर विद्यार्थी असू दे, माझे 2 शब्द नीट ऐकून घ्या. हा जो जेईचा पहिला अटेम्प्ट आहे ना, ह्यात फार थोड्या मुलांची तयारी झालेली असते. फार थोडी मुलं आणि प्रिपेअरच नाहीयेत मुलं त्या पहिल्या अटेम्प्टला. रिअॅलिटी आहे बरं का. फार थोडी मुलं आहेत ते क्रॅक करतायत. बाकीच्यांना प्रश्न पडतोय, की आता मी बोर्डची प्रिपरेशन करू का या जेईची तयारी करू? का जेईची रिव्हिजन करू? जेईच्या रिव्हिजनमध्ये वेळ घालवला तर बोर्डचं काहीच केलेलं नाहीये. बरं आणखीन मला महत्वाचं काय बोलायचं ते नीट लक्ष द्या. झाले परीक्षा, झाले. आता पालकांना एक नम्र विनंती आहे, की बोर्डची एक्झाम समोर आलेली आहे. हे पुढचे 10 दिवस जर विनाकारण घरात तणाव राहिला, तर काहीच उपयोग होणार नाहीये. अरे, प्लॅन केलेत मुलांनी, पालकांनी, की ह्या वर्षी नाही, आता नेक्स्ट इयर जेईई करायचं म्हणून. मी तुम्हाला सांगतो बिलकुल चुकीचं आहे ते. क्लिअर कट चुकीचं आहे लक्षात घ्या. काय होतंय माहितीये का, की हा काय वेगळा ट्रेंड बनत चाललाय. हां, नीटचं पोर्शन थोडंच काय एका वर्षात क्रॅक होणार आहे. रिपीट करावंच लागतं. पालकांच्या मनावर बिंबवण्यात आलंय. म्हणजे नीटच्या ज्या काही अकॅडमीज आहेत ना, 3-3, 4-4 वर्ष रिपीट करणारी मुलं त्या अकॅडमीत असतात. हो, 3-4 वर्ष रिपीट. अरे, मी एक व्हिडिओ अपलोड केला होता, रील होती याच विषयावर. तर एका मुलानं खूप चांगलं कॉमेंट केलं रे. तो म्हणला, "सर मी 1 दिवस, 1 महिना मी अफोर्ड करू शकत नाही. मग मी 1 वर्ष कशाला रिपीट करेन?" छान वाटलं मला. करायचंच नाहीये ना रिपीट लक्षात घ्या. आता एक तर चूक झालेली आहे तुमची लक्षात घ्या. आता जेईच्या सेकंड अटेम्प्ट पेक्षा सीईटीकडे शिफ्ट व्हा. मला जेईच्या पहिल्या अटेम्प्ट मध्ये 89 पर्सेंटाइल असू देत, नाहीतर किती 89 असू दे, 90 असू दे, 92 असू दे, 93 नाहीतर 95 असू दे. माझ्याकडं एक अतिशय ब्रिलियंट मुलगा होता. मी तुम्हाला सांगतो 93 समथिंग त्याला पर्सेंटाइल होते जेईच्या पहिल्या अटेम्प्टमध्ये. तो 10वी पर्यंत माझा स्टुडंट होता. एक्स्ट्राऑर्डिनरी होता बरं का आणि 11th-12thला त्यानं आपलं जेईसाठी अकॅडमी जॉइन केली होती. पहिला अटेम्प्टचा रिझल्ट लागल्यानंतर तो माझ्याकडे आला होता. म्हणजे अगदी बोर्डची एक्झाम सुरूच होती म्हणूया आपण. मी त्याला म्हटलं, "अरे काय करायचं? डिसिजन काय आहे?" तर मी त्याचा स्कोर म्हटलं, "अरे वाह! छान स्कोर आहे." म्हटलं, "मग आता सेकंड अटेम्प्ट." नाही. सेकंड अटेम्प्ट मध्ये इथून इथं पोहोचण्यासाठी मला भरपूर कष्ट करावं लागेल आणि त्याला माहिती होतं, की तो त्याच्या सॅच्युरेशन पॉइंट पर्यंत पोहोचून तेवढा एवढा स्कोर केलाय. मग त्याचं म्हणणं होतं, की याच्या ऐवजी जर मी सीईटीकडे शिफ्ट झालो तर ऑब्व्हियसली माझा चांगला स्कोर होणार आहे. तसंच झालं 99 प्लस पर्सेंटाइल. मनासारखं कॉलेज मिळालं का? योग्य निर्णय घेतलाय म्हणून. तर हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. आता मी तुम्हाला सांगू का? बघा, रिझल्ट नंतर शेकडो मुलं मला भेटायला येतात. मान्य करतात. सर चूक झाली. आम्ही जेईकडे जायलाच नाही पाहिजे होतं. वेळीच सीईटीकडे शिफ्ट व्हायला पाहिजे होतं. त्या सगळ्यांना मी एकच वाक्य सांगतो. कोणतं? की तुम्ही आता पुढच्या 10-20 लोकांना तुमचे क्लोज फ्रेंड असतील, नातेवाईक असतील, त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला ना, की मुलाला सीईटी करू दे. नाहीत ऐकत. हां, तुम्ही कुठं ऐकलं होतं? तुम्हाला पण कोणीतरी सांगितलंच असेल ना, की सीईटी करा म्हणून. नाही रे. मुलांना काय वाटतं, मी क्रॅक करू शकतोय, मला जमेल, मी करून दाखवू शकतो. दीदीला नाही जमलं, मी करून दाखवतो. भैय्याला नाही जमलं, त्याला जमलं नाही, त्यानं केला नसेल, पण मला करायची इच्छा आहे. मला करू द्या ना जेईई. अरे, आता मी तुम्हाला सांगतो, की तुम्हाला कळालंय, की जेईमध्ये इश्यूज होतायत. मी ब्लेम कुणाला करतोय? आपल्या शिक्षण पद्धतीला करतोय. 10वी पर्यंत जे रट्टा मारायचं काम आपण केलं त्याच्यामुळे आपण मागे पडलोय. तुमच्यात पोटेन्शियल आहे. मग मी तुम्हाला एक अतिशय चांगली गोष्ट सांगतो, चांगली. कुठली? ठीक आहे, जेईई मध्ये फेल्युअर आलं.
हो, आलं. तो पुन्हा मुलगा माझ्याकडे आला. 99 प्लस पर्सेंटाइल मिळवलं. टॉपच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं आणि 3rd इयरला सुद्धा गेट एक्झाम क्रॅक केली. फायनल इयरला सुद्धा केली. ओके आणि टॉपच्या आय-आय-टीमध्ये ॲडमिशन मिळालं. का नाही होणार असं? होणार ना. झालेलं आहे. मी तुम्हाला सांगतो अगदी एम-टेकला चांगल्या टॉपच्या आय-आय-टीमध्ये जाऊ शकता किंवा टॉपच्या कॉलेजमध्ये सुद्धा करू शकता. इव्हन काही मुलं इंजिनिअरिंग ठीक आहे, छत्रपती शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये करतायत. काही लोकांना युनिव्हर्सिटी पण महत्वाची वाटते आणि पुणेच पाहिजे असा हट्ट असतो. पण मी म्हणतो काही नाही, तुम्ही साताऱ्यातल्या कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग करा. आर्थिक परिस्थिती हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट असतो बरं का. पण त्यानंतर गेटची एक्झाम देऊन तुम्ही जाऊ शकता ना. पुण्यातून मग सी-यू-पीतून एम-टेक करा किंवा नाहीतर तुम्ही आय-आय-टीमध्ये जावा चांगला स्कोर करून पॉसिबल आहे. मग आत्ताचा स्टेजचा निर्णय काय? तणाव, तणाव घालवा. मी हे असले डायलॉग मुलांसमोर प्लीज बोलू नका. मुलं तणाव घेतायत. मान्य आहे, लाखो रुपये तुम्ही भरलेत. पण मुलाची किंमत त्या लाखोपेक्षा जास्त आहे. तो डिप्रेशनमध्ये राहून कसं चालेल? आणि आत्ताचं जनरेशन मी बघतोय ना, मी बघितलंय माझ्याकडे तर 11thला जे ॲडमिशन झालेत यावर्षी, त्यात एक ट्रेंड मी ऑब्झर्व्ह केलाय, की 60% कुटुंब अशी आहेत, की अशी म्हणजे मुलं किंवा मुली माझ्या अशा आहेत, की त्यांना बहीण-भाऊ नाहीये. एकच मुलगा. म्हणजे आई-वडील आणि मुलगा एवढंच कुटुंब आहे. मग एवढं लहान कुटुंब असताना ह्या एक्झामच्या तणावामुळं मुलाला डिप्रेशनमध्ये टाकण्याची काही गरज नाहीये. तो तणाव दूर करा. कारण अतिशय इम्पोर्टंट आहे बोर्ड एक्झाम. आणि या बोर्ड एक्झाममध्ये सुद्धा हे एल-पी-पी केलंच नाही आपल्या मुलांनी. सगळ्यात सोपं आहे. सॉलिड स्टेट केलं नाहीये. पॉलिमर केलं नाहीये. का? जेईला नव्हतं. क्लासमध्ये घेतलेलंच नाहीये. लॉग टेबल अजून वापरता येत नाहीये. मग जो तुम्हाला लॉग टेबल वापरता येत नसेल, तर तुम्ही क्लिअर मी सांगतो आपलं ॲप डाउनलोड करा. फिनिक्स बॅच. मी काय केलंय मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. बॅचचं प्रमोशन करत नाही. मला सांगायचं तुम्हाला काय, मग तुम्हाला माझं म्हणणं पटलंय का बघा, की 12च्या ह्याच्यावर मला सेपरेट व्हिडिओ बनवायचा बरं का, की 12वीची सुरुवात मी कशी केली सांगतो. मी सुरुवातीलाच त्यांना लॉगचे कॅल्क्युलेशन्स घेतलेत. मी सुरुवातीलाच त्यांना फिजिक्सचे ना युनिट कन्व्हर्जन शिकवलेत. मी त्यांना सुरुवातीलाच ऑर्गॅनिक घेताना आय-यू-पी-एस-सीच घेणार आहे. मी त्यांचं मॅथ्स घेताना सगळे थेरम घेणार आहे आणि मग आमची सुरुवात होणार आहे. मग ही बेस्ट आहे की नाही सांगा बघू. मग तुम्ही तुमच्या ज्युनियरला किती पण सांगा, तो हवेतच असतो. नाही, माझा क्लासचा परफॉर्मन्स चांगला आहे. माझ्या टेस्टमध्ये चांगला स्कोर होतोय. पालक पण खुश असतात. अरे, त्या अकॅडमीच्या टेस्ट या मॉड्यूलवर असतात इनिशियली आठवा. तुमच्या सुरुवातीच्या टेस्ट आठवा. सगळ्यांचा स्कोर पहिले 4 महिने चांगलाच आलाय. ईझी टेस्ट मॉड्यूलमधले ॲज इट इज प्रश्न. काहीतरी मुलं एम पाठ करून गेले होते, करून जातात. सगळ्याच बऱ्यापैकी अकॅडमीमध्ये असं चालतं. आणि सगळ्यात महत्वाचं की बोर्डची तयारीच करून घेतली नाहीये. मग आता पुढच्या काही दिवसात बोर्डकडं लक्ष द्या, की तुम्हाला मी क्लिअरली सांगतो, की तुम्हाला ग्रुपिंग क्रायटेरियामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्समध्ये ओपनमध्ये असाल तर 45% लागतात आणि कास्टमध्ये असेल तर 40. ओपनमध्ये कोण राहिलंच नाही आजकाल. हो, कोणी नाहीये. कारण जे ओपन होते त्याने ई-डब्ल्यू-एस घेतलेलंच आहे. हो, मराठा समाजातील मुलांनी एस-सी-बी-सी मिळवलेलं आहे लक्षात घ्या. कास्टमधले लोकं असतील तर 40% आहेच. मग काय वाटतं 40% फक्त पाडायचे आहेत. येडा झाला का तू लक्षात घ्या 40% पाडशील, पण इंजिनिअरिंगची जेव्हा प्लेसमेंटची वेळ येते ना बाळांनो, तेव्हा क्रायटेरिया बघून मग डोक घालायची वेळ येईल. तिथं मास रिक्रूटर आहेत ते सुद्धा 60% विचारतात. ओके आणि जर टॉपची कंपनी असेल तर 65, 77. पण थांबा, काही मुलं अशी आहेत माझ्याकडं, आत्ता रिपीट करायला एक स्टुडंट जॉइन झालाय. 50% मार्क आहेत. काय करायचं सांगा? बोर्डचा फॉर्म पण भरलेला नाहीये. मग सोडून द्यायचं का शिक्षण? बिलकुल नाही. हां, स्ट्रगल आहे. स्ट्रगल करावं लागेल. पण होणार. तिथं सुद्धा करियर होणार. पण प्लेसमेंटची शक्यता थोडीशी कमी आहे. मग प्लेसमेंट झालं नाही, की सगळं संपलं असं नसते रे. आमच्या वेळेस तर 0% प्लेसमेंट असायची. 0, 0, 0 कोणाचीच प्लेसमेंट होत नव्हती लक्षात घ्या. आमचं कॉलेज मी तुम्हाला सांगतो ठीक आहे, तसं म्हणत नाही मी, आमचंच नाही. बऱ्याचशा टियर 2च्या कॉलेजमध्ये तशीच अवस्था होती. प्लेसमेंट व्हायची कुठं मग वालचंद, सी अशा कॉलेजेसमध्ये बरं का. आणि तुम्हाला सांगतो हे सी-एसमुळे ह्याच्यामुळेच हा प्लेसमेंटचा रेशो एवढा वाढलाय बरं का. पहिला असं नव्हतं ना. बरं जाऊ दे. मग आता मुद्दा सगळा एक्सप्लेन करून झालाय. जेईच्या पहिल्या अटेम्प्टमुळे तणाव आलाय आणि सगळ्यात महत्वाचं एन-टी-ए. एन-टी-ए आता काय करणार आहे माहितीये का एन-टी-ए? रिझल्ट लावणार आहे बोर्डच्या 1 दिवस अगोदर. हो, जेईचा रिझल्ट त्याच वेळेस लागतो. बोर्डचा पहिला पेपर, दुसरा पेपर असेल त्या दरम्यान रिझल्ट लागतो पहिल्या अटेम्प्टचा. तिथेही मी पालकांना रिक्वेस्ट करतोय, विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट करतोय, त्याचा तणाव घेऊ नका. तुमचा फोकस इंग्लिशवर, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सवर ठेवा. त्याचबरोबर सी-एस-आय-टी या सब्जेक्टला पण वेळ द्या, जिओग्राफी असेल तर आणि तिथून चांगला स्कोर करा. आणि तुम्हाला काहीही डाउट असेल तर WhatsApp मेसेज करा. कारण कॉल आता एवढे येतात, की रिसीव्ह करणं थोडंसं बऱ्याच वेळा कठीण जातंय. मग याच्यावर WhatsApp मेसेज करा. आता YouTubeवर पण कॉमेंट असतात बरं का, प्रश्न असतात.
तर YouTubeवर व्हॉइस मेसेज करता येत नाही रे. आणि टाइप करायला वेळ लागतो रे खूप. काही काही मेसेज असे असतात, की टाइप करून आन्सर देताच येत नाहीये. मग तुम्ही याच्यावर WhatsApp मेसेज करा. आम्ही तुम्हाला नक्की रिप्लाय करू. ओके. ऑल द बेस्ट.